नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 11च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीला बेस्टच्या संपासंदर्भातली या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 9वा दिवस आहे आणि मुंबईकरांचे हाल गेल्या आठवड्यापासून सुरूच आहेत. तर थोड्याच वेळात मुंबई हायकोर्टात याच संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. त्यामुळे हायकोर्ट नेमकं काय निर्णय घेतं, आज या संपावरती तोडगा निघतो का आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे हायकोर्ट कसं पाहतं, काय भूमिका घेतं, याकडेच अवघ्या मुंबईचे लक्ष आहे. आणि विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या क्षणाची अपडेट देत आहेत. विवेक, काही क्षणांमध्ये या ठिकाणी हायकोर्टाची सुनावणी होणार आहे. आज हायकोर्टात तोडगा निघेल अशी आशा आहे. साधारण किती वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे? स्वाती, 11 वाजता मुंबई हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी ठेवलेली आहे. त्यामुळे पुढच्या काही मिनिटातच मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आजचा बेस्ट संपाचा 9वा दिवस आहे. मुंबईकर खरं तर त्रस्त झालेले आहेत आणि इथून काहीतरी आता मार्ग बाहेर निघाला पाहिजे अशी भूमिका सगळ्या मुंबईकरांची आहे. पण अजून तरी कुठलाही तोडगा निघालेला नाही. काल मुंबई हायकोर्टानं संपकऱ्यांना खरं तर सांगितलं होतं की तुम्ही तुमचा संप मागे घ्या, आम्हाला उद्या कळवलं तरी चालेल. पण अजून तरी संपकऱ्यांनी आपली भूमिका कायम ठेवलेली आहे. संप मागे न घेण्याची त्यांनी भूमिका ठेवलेली आहे. राज्य सरकारनं त्यांच्या उच्चस्तरीय समितीचा काल अहवाल मुंबई हायकोर्टासमोर सादर केला होता. त्यात 10 टप्प्यांमध्ये बेस्ट कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्याची पूर्तता करण्यात येईल असं म्हणण्यात आलं होतं. बेस्ट प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेनं हा अहवाल स्वीकारला. त्यांनी म्हटलं यातल्या बहुतांश ज्या शिफारसी आहेत त्या मान्य करण्याजोग्या आहेत. पण आता संपकऱ्यांनी आपला संप मागे घेतला पाहिजे. पण अजून तरी संपकरी आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. संप मागे घेता नाहीये. आता मुंबई हायकोर्ट या प्रकरणी काही आज आदेश देते का ते पाहावं लागेल. कदाचित मुंबई हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर संप मागे घेतला जाईल. पण तसंच खरं होतंय का हे काही मिनिटातच आपल्याला कळू शकेल. अगदी विवेक, आणि काही क्षणांमध्ये या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीवरती अशीच नजर ठेवून राहा. प्रत्येक क्षणाचे अपडेट आपल्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर आपण पाहतोय गेल्या 9 दिवसांपासून मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. आज बेस्ट संपाचा 9वा दिवस आहे आणि या संपासंदर्भात अनेक बैठका झाल्या, मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाहीये. तर कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून घेण्यासाठी हा संप या ठिकाणी पुकारण्यात आलाय. मात्र मातोश्रीकडून या संप करणाऱ्यांना संपवायचं आहे आणि त्यासाठीच खाजगीकरणाचा डाव आखला जातोय असा थेट आरोप बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रक नेते शशांक राव यांनी केलाय. तर दुसरीकडे आजही कोर्टात संपावर सुनावणी होणार आहे. काही क्षणांमध्ये या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होतीये. तर हायकोर्टाच्या सुनावणीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांसोबतच प्रत्येक मुंबईकराचे लक्ष लागलंय. कारण गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहतोय सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. दरम्यान कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय. तसंच बेस्ट संपासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केलाय. मला असं वाटतं हे सरळ मातोश्रीने सांगितलंय यांना मारून टाका. गेल्या वेळेला चूक केली, मातोश्रीचा शब्द मानला, आता लिखित शिवाय मागे जाणारच नाही. मला सांगण्यात आलं, उद्धवजींनी सांगितलंय की याच्यामध्ये आपण पडू नका, जे काहीही बीएसटीच्या कामगारांना द्यायचं नाही असं उद्धवजींनी सांगितलंय. कामगाराला देशोधडीला लावलात, पण आम्ही इतिहास बदलणार. जो कोण विचार करतोय की आपल्याला देशोधडीला लावायचं आहे, आपण त्यांना ज्या दिवशी संप सुरू झाला त्या दिवशी सांगितलं की यांना खाजगीकरण करायचं आहे, ह्यांना कामगार जगवायचं नाही, ह्यांना बीएसटी जगवायची नाही. बेस्टच्या कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी गेले काही दिवस झालं संप सतत सुरू आहे आणि त्याचा फटका मुंबईकरांना, सर्वसामान्य जनतेला बसलेला आहे. मी आता मुंबईतील वरळी बेस्ट डेपोच्या बाहेरची ही दृश्य आहेत. सगळ्या जे गेट्स आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. सगळ्या बेस्टच्या बसेस या आत आहेत. कोणतीही बेस्टची बस जी आहे ती बाहेर निघाली नाही आहे. बेस्टचे कर्मचारी, जे सुरक्षा कर्मचारी आहेत तेही देखील इथे आहेत. कोणतेही बेस्टचे कंडक्टर असतील, ड्रायव्हर्स असतील ते आलेले नाही आहेत. दुसऱ्या बाजूला हे जे दृश्य माझ्या पाठीमागे आहेत ते बेस्टच्या डेपोच्या बाहेरचे आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे. कारण की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतलेली आहे. विशेष म्हणजे कोर्ट काय आदेश देते आज याकडे लक्ष लागलेलं आहे. गेले 2-3 दिवस कोर्टांमध्ये संघटना आपली भूमिका मांडतायत, तर दुसऱ्या बाजूला बेस्ट प्रशासन, महापालिका प्रशासन आहे ते स्वतःची भूमिका मांडतंय. किमान मुंबईकरांना अपेक्षा आहे की आज तरी कोर्टाच्या शेवटी आदेशाने संपाचा तोडगा निघाला जावा आणि मुंबईकरांना दिलासा मिळावा.
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.